पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 6 धावा धावफलकावर आहेत अंडरआर्म क्रिकेट। आज अंडरआर्म क्रिकेट बद्दल देखील तुकाराम सर नक्कीच चर्चा करावीशी वाटते। चांगलं क्षेत्ररक्षण आहे हर्षद अफलातून आज स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला जातोय। काय क्षेत्ररक्षण आहे अगदी पहाडासारखा होता। नक्कीच त्याने वाचवलेल्या 2 ते 4 धावा कदाचित या मॅच मध्ये इम्पॅक्ट करून जातील। शेवटच्या क्षणी दाखवलेला हात आणि बरोबर त्या हाताला लागलेला चेंडू या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि ज्यावेळेला तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये अशी फिल्डिंग करताना त्यामुळे तुमच्या बॉलरचा आत्मविश्वास हा वाढला जातोय आणि तेच मागे घडलं होतं। आज सेमीफायनलचा मॅच आहे त्याच्यामुळे मृदुल आपण एका गोष्टीवरती चर्चा करू शकतो की या सेमीफायनलच्या मॅचमध्ये रन किती पाहिजे, एक टार्गेट काय असायला हवं। कारण मागचे काही मॅच पाहिले ज्याच्यामध्ये जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये एक चौकार आलाय, तर प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार पाहिला तर ती 28-30 धावसंख्या कदाचित येऊ शकेल या मॅचमध्ये। 28-30 धावसंख्या नक्कीच असेल तर मॅच मध्ये देखील मजा येणार आहे। म्हणजे अगोदरचा सामना एक लो स्कोरिंगचा मॅच सामना थोडासा तुकाराम सर एकतर्फा राहिला होता। पब्लिक काय येत आहे, प्रेक्षक काय येत आहे, प्रेक्षकांना सामना हा चुरशीचा हवा आहे परंतु त्या प्रकारचा रंगेल का ह्यावर देखील नजर दिली जाईल। दुसरीकडून देखील एक मोठमोठे खेळाडू आपण सातत्याने पाहतोय। हर्षद सारखा खेळाडू असेल, विशाल पाटील सारखा खेळाडू असेल, प्रवीण पाटील बाली सारखा खेळाडू असेल, ऋतिक उपाध्याय सारखा खेळाडू असेल, मोठमोठी एक स्टारकास्ट दुसरीकडून देखील आहे परंतु ही जोडी तोडणं गरजेचं असेल। पहिल्या चेंडूवर एक ब्रेक थ्रू नक्कीच आलाय परंतु ह्या वेळेला काय सिद्धेश बडांबे असेल, सौरभ विश्वकर्मा असेल, बॅक टू बॅक 3 वेळा मॅन ऑफ द मॅचची जर्सी ज्या खेळाडूच्या खांद्यावर आपण पाहतोय तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला आहे। ह्या स्पर्धेमध्ये तितकाच प्रभावित खेळ राहिलाय। सिंगल धाव घेतली जाते, अच्छे का सन्मान बुरे का अपमान, ह्या सिंगल धावेने धावेंचा ग्राफ हा बढवला जातोय। सिंगल धावेने धावफलक आतापर्यंत 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय। निशिकांत गोलंदाजी मार्कवर आहे। आई भवानी मारंबलपाड्याचा संघ DCC नवापूर एक यंदाच्या सीझन मध्ये एक लहरामध्ये असणारा संघ त्या संघाला पराभूत करून आता सेमीफायनलच्या दिशेने दाखल झालाय। द व्हॉइस ऑफ वसई तालुका अर्थातच आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्णीय भरतदादा मोरे आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम। टेक्निकल टीमची आता मदत घेतली जाते। टेक्निकल टीम यावेळेला दर्शवेल आउट या नॉट आउट। नॉट आउट अर्थातच सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते। पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा नक्कीच झाल्यात परंतु निशिकांत ज्या प्रकारचा षटक हाताळला जात आहे प्रभावित करणारा मारा केलाय। 2 खेळाडू घनघाती फलंदाज आहेत, त्या खेळाडूंना आतापर्यंत रोखवण्यात यश मिळत आहे। बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साहाय्याने खेळला जातोय। विशाल पाटील आहे, गॅदर करतोय तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते। 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी। धावफलकावर 13 धावा या धावफलकावर येतात। पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर, पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न। पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त। धावफलक 14 धावा या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात। आणि जसं आपण चर्चा करतोय 14 धावा धावफलकावरती आल्या, 14 दुने 28 होतील पण आता 28 करायच्या का त्याच्यावरून अजून जास्त करायच्या त्याचा विचार कदाचित बॅट्समन 14 धावा धावफलकावरती आहेत। आणि तिथून मारामलपाडा टीमलाही माहिती आहे आता मागे काही जर रेकॉर्ड तुम्ही सांगितलं तर कदाचित लक्षात येईल की या वर्षामध्ये मारामलपाडा टीम या टॉप 5 मध्ये कुठपर्यंत पोहोचले। त्याच्यामुळे त्यांना संधी आहे ना, ही संधी आहे तिथे समोर जे आहे टीम प्लेयर्स पण संधी मारामलपाडाला देखील आहे। नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केला संधी आहे, संधी दोघांसाठी आहे। 3 संघ असे आहेत। आज आपण पाहतो आई एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही NPL आणि NPL मध्ये तुकाराम सर 3ही संघ थोडेसे आउट ऑफ फॉर्म होते
परंतु हे तीन संघ म्हणूनच एक कॉम्पिटिशन आहे. आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहायला गेलं तर तितकंच मोठं एक कॉम्पिटिशन आलंय. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट थोडासा उल्लेख करावा असा वाटतोय. 5 ते 6 वर्ष अगोदर शॉर्ट्स पॅन्ट असेल, पायात चप्पल असेल, ह्या पद्धतीनं अंडरआर्म खेळलं जायचं. परंतु आज अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आलंय आणि त्या कारणास्तव प्रत्येक स्पर्धेत एक नवनवीन विजेता संघ हा देखील आपण पाहतोय. म्हणजे या तीनपैकी कोणी मागे जिंकले पुढे जिंकले माहिती नाही, पण आता जिंकायची इच्छा आहे आणि जिंकण्याची संधी पण आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला ती निवड करायची आहे. संधी आले, जर तुम्ही निवड केली योग्य वेळेला तर जी संधी आली ना त्याच्याने बदलही घडू शकतं. धावफलक थांबलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलेवा बॉलिंग मार्कवरती. पायावर 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 आदळलाय. एक रन ऍड होईल. स्कोरबोर्ड वरती जाऊया. स्कोर किती झाला? स्कोर किती झाला? 17 धावा धापलकावरती. म्हणजे मृदुल असं म्हटलं वाढवत ठरणार नाहीये. या तिन्ही टीमला पहिल्यांदा संधी आहे की ती टायटल जिंकायचं आहे. नाही, नक्कीच या वर्षीच्या हंगामामध्ये जो संघ जिंकणार तो एक नवीन टायटल, नवीन विजेता संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 4 धावेने फुलताय 21 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आता दुसरीकडून देखील एक्सेलेट केलं जात आहे. गाडी टॉप गिअर मध्ये चालवली जाते. नाही, गाडी टॉप गिअर मध्ये चालवावी लागणार आहे कारण आता थोडंसं आपण मोकळ्या जागेवरती आलोय. सुरुवातीला जसं नारंगी फाटकातनं जाताना अडखळायला होतं, डळमळायला होतं, पण पुढे एकदा गाडी निघाली का थोडंसं वेग पकडते. तशी गाडी थोडीशी वेग पकडला जातोय. नक्कीच थोडासा वेळ घेतला, एक संयमी खेळी, एक टेम्परामेंट हे दाखवला आणि त्यानंतर यावेळेला काय घडलं जातंय. 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. अतिघाई कधी कधी म्हटलं जातं ना संकटात नाही, ते आता संकट येईल ती येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल. म्हणजे अतिघाई आणि समोरच्याला 2 धावा देई असं झाले. 2 धावा दिल्या त्याने. त्याच्यामुळे हा मॅच येईल तसा जसं आपण चर्चा करतो. आणि चर्चा होण्याचं कारण काय, कारण वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भरपूर स्पर्धा होतात. मग काही चॅम्पियन होतात, काही डबल चॅम्पियन होतात, पण हे 3 संघ आहेत. स्कोर 24 23 की 24 24 नो बॉल. पुन्हा एकदा बॅट्समन स्ट्राईक एंडला आहेत. ओ जस्ट नेम मिसला. थोड्या फरकानं ते 4 ला लागणार होता, तो मिस झालाय. काय फिल्डिंग केलंय आपल्या टीमसाठी. महत्वाच्या धावा वाचवल्या. जसं मागे इथे सुद्धा 2 चौकार अडले गेले होते त्यावेळेला आपण पाडले होतं. जाऊया पुन्हा एकदा मृदुल तुमच्या दिशेने येतोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण हर्षद होता ज्या ठिकाणी स्वतःला झोकून देतोय. आज आई भवानी मारंबलपाडा संघ, परंतु ह्या वेळेला काय जातोय चेंडू यावेळेला अगदी मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद सौरभ विश्वकर्मा ज्याच्या खेळाला लागता आता पूर्णविराम. सौरभ मागच्या मॅच मध्ये मोक्याच्या वेळेला साहेबाच्या अगेन्स्ट चौकार मारला होता. 1 बॉल 4 मॅच होता. 1 बॉल 4 ला त्यानं 4 मारला होता. सौरभ माघारी परतलाय. पण माघारी जात असताना जर आपण पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी देऊन तो माघारी गेलाय. धावा बघूया धावफलकावरती, स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया आणि चेकिंग केलं जाणार आहे. 26 धावा ह्या धावफलकावर आहेत. आमचे साथी समालोचक, खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्णी, आमचे मार्गदर्शक भरतदादा मोरे असतील, तुकाराम सर असतील आणि त्यानंतर एक अजून नवीन आवाज आपण सातत्यानं पाहतोय. आज विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये असे विपुलजी पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आतापर्यंत धावफलक 26 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 3 चेंडू. किती धावांचं मजल असेल, किती धावांचं टार्गेट असेल. सिंगल धाव. अंकित झा नवीन फलंदाज आहे. सिंगल धावेने धावफलकामध्ये भर पडला जातं. कोणता संघ ह्या चमचमत्या ट्रॉफीच्या आता जवळ जाणार. टॉप 3 मध्ये दाखल झालेले 3 संघ आपण पाहतोय.
एकीकडे आपण पाहतोय प्लेयर्स संघ, एक जुना जाणता भला मोठा संघ, एक कागदी पत्रे तितकाच मोठा स्ट्रॉंग आहे आणि त्या प्रकारचा खेळ देखील राहिलाय. तर दुसरीकडे एक नव्यानं यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहायला गेला तर थोडासा आउट ऑफ होता, परंतु ह्या स्पर्धेमध्ये एक प्रभावित खेळ आई भवानी मारंबलपाड्याचा संघ. शेवट थोडासा कुठेतरी गोड असेल, टाळ्या शिट्ट्या सर्व काही हे वाजलं जाते. आज संपूर्ण आता मला वाटतं मारंबलपाड्याचं गाव आहे या ठिकाणी. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफक 27 धावा, 28 धावा कुठल्या जातात. येणारे 24 29 धावेंचं आव्हान हे धावफकावर आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर स्पर्धा, एक भव्य दिव्य असं या स्पर्धेचं आयोजन नियोजन आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पहिलंच वर्ष एक भव्य दिव्य असं आयोजन. आणि ह्या आयोजनामध्ये पियुष म्हात्रे, अनिकेत पाटील, चेतन पाटील, अक्षय पाटील, जितेश पाटील, हरीश पाटील, प्रकाश पाटील, हितेन पाटील, हितेश म्हात्रे, करण पाटील, भूपेंद्र पाटील, विवेक पाटील, प्रज्ञेश पाटील, चिराग म्हात्रे, अमय राऊत, राजू पाटील, हितेश पाटील, सुशील पाटील, विजय पाटील, कल्पेश पाटील, ह्या सर्वांचं तितकाच एक मोळाचा वाटा आणि सातत्याने ही स्पर्धा राबविण्यापाठी आपण पाहायला गेलं तर 1 ते 1.5 महिन्याचा एक टीम प्लॅनिंग राहिली होती. आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना कालचा दिवस आणि आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आता हा आपण पाहतोय सेमी फायनलचा मुकाबला, जिथे 2 संघ आहेत. एकीकडे प्लेयर्स संघ आहे, दुसरीकडे आई भवानी मारंबलपाड्याचा संघ आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू 29 धावेंचं आव्हान हे धावफकार आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आमची संपूर्णतः टेक्निकल टीम डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीण पाटील असेल आज टेक्निकल टीमच्या माध्यमातून आपण धनंजयला पाहतोय, कॅमेरामॅन जयेश पाटील असतील, कार्तिक मांगेला असेल. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर आजचा दिवस कालचा दिवस गंभीर पाटील पाहायला मिळालं, राजू पाटील असेल, त्यानंतर विजय पाटील साहेब होते, प्रकाश पाटील असेल, अक्षय पाटील असेल, पंचांची कार्यरत निभवत असताना पाहायला मिळाले. आमचे डीजे मॅन मितेश असेल 9799 यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तो डीजे. आमचे साथी समालोचक कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं द क्रिकेट एक्सपर्ट अर्थातच तुकाराम मांगेला सरांना आपण ऐकलं, भरतजी मोरे सरांना आपण ऐकलं होतं, त्यानंतर धनंजय पाटील यांना देखील ऐकलं होतं, कौस्तुभजी मेहर यांना देखील आपण ऐकलं होतं, मनीष घरत एक फनी कमेंटेटर यांना देखील आपण ऐकलं होतं, प्रकाश वैती सर यांना देखील आपण ऐकलं होतं. आता जयघोष सर्व काही केलं जात आहे. आई भवानीचा पहिला चेंडू सिंगल धाव, धावफकामध्ये ऍड 2 खेळाडू आहेत. एकीकडे हर्षद आहे तर दुसरीकडे विशाल पाटील आहे. हर्षद मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू एका घनाघाती फलंदाज सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जात आहे, परंतु दिशा देण्याचं काम. सिंगल धाव, धावफकामध्ये ऍड 29, 24 चेंडू 29 धावेंचं हे आव्हान धावफकावर आपण पाहतो. 24-29 पाटला काय करायचं आहे पुन्हा एकदा बघूया. गॅस ऑन साइडला चेंडू चाललाय बचोपरतं फिल्डर करेला 1 धाव चेंडूवरती पूर्ण. प्लेयर्सला माहिती आहे कारण याच्या अगोदर अशा सामना खेळलाय त्यांनी, असा क्वालिफायर वाला मॅच खेळलाय, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कसं खेळायचं आहे. आई भवानीला ते आणावं लागणार आहे कसं खेळायचं आहे ते. आणि ही संधी आहे ना, आता डीजे वाले नाही आहेत, नाही तर त्यांनी वाजवले असतं ऐसा मौका फिरका मिलेगा. हे मौका आलाय, हे मौका तुम्हाला आलाय, या मौक्यावरती चौका तुम्हाला मारायला यायला हवा. कारण 29 धावांचा पाठलाग आहे. पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग मार्कवरती. ड्राईव्ह केलाय फील्ड करतायत. आणि ज्या पद्धतीने फिल्डिंग आहे ना, म्हणजे प्लेयर्सची जबरदस्त फिल्डिंग आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 1 धावानं धावफलक पुढे चाललाय. धावा बघूया, धावा झाल्या धावफलकावरती. स्कोर
6 चेंडू 6 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 23. नक्कीच 18-23चे इक्वेशन आहे. एखादा चौकार गरजेचा असेल तो चौकार कोणाच्या बॅटमधून कधी येणार ती येणारी काळवेळ दर्शवेल. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, एक रणनीतीचं क्रिकेट. दोन खेळाडू आतापर्यंत मैदानामध्ये वेल घेतात. शांत संयमी खेळ आपण पाहतोय दोन खेळाडूंच्या माध्यमातून. तर दुसरीकडून ह्या धावेंना रोख लगावण्यासाठी वैभव दादा नवार. पहिला चेंडू यावेळेला प्लेयर्स संघ. खेळाडूंचे हात खऱ्या अर्थानं डोक्यावर गेले होते, अर्थातच थोडासा हुकलाय. जवळ चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आला होता, परंतु सिंगल धाव लक फॅक्टर देखील म्हणावा लागेल. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1.2 चेंडूंचा खेळ, 8 धावा धावफलकावर आहेत. 24-29 इक्वेशन आहे. आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर निहाल चव्हाण, आमचे जवळचे मित्र देखील आहेत. आज आम्हाला दर्शवतायत. कालचा दिवस आजच्या दिवसामध्ये त्यांचं देखील तितकंच एक मोलाचं कार्य राहिलंय. शुभम मोरिया असेल, त्यानंतर मॅन्युअल स्कोरर. आजच्या दिवसात आपण संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ आई एकविरा क्रिकेट क्लब संघाचे अनेक खेळाडू ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक वेळ देत असताना आणि ही स्पर्धा सुजलम सुफलम रित्या हे आतापर्यंत पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक पहिल्या 10 चेंडूंचा खेळ, 10 धावा धावफलकावर. यावेळेला काय पंचांचा डिसिजन. बोट हवेत आहे, गडी बाद, बडी मछली जाल में फसी. विशाल पाटीलच्या रूपानं टीम रिव्ह्यू नक्कीच घेतला जातोय. टेक्निकल टीमची मदत मागितली जाते, परंतु पंचांचं बोट हवेत होता. आता संपूर्ण आता जे सेलिब्रेशन होतं, जे टाळ्या वाजत होत्या, ज्या शिट्ट्या वाजत होत्या, त्या आता पूर्णतः शांत आहे. शांततेचं वातावरण, चित्तेचं वातावरण नक्कीच आहे, कारण विशाल पाटील हाता यावेळेला टेक्निकल टीम दर्शवेल. OUT या नो बघूया स्क्रीनवरती येणार आहे, कारण आऊट झाल्यात नाही झाल्यात. क्लोज आहे. पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. डिसिजन पेंडिंग. पण जास्त वेळ पेंडिंग ठेवलं ना तर एखादा पेमेंट पण डिक्लाइन होतं, त्याकडे जास्त वेळ पेंडिंग नाही राहणार. पाहण्याचा प्रयत्न केला जातोय स्क्रीनवरती. बघा, ज्यावेळेला चेंडू आला, गॅदर केला गेला, स्टंपला लावलाय, त्यावेळेला बॅट ड्रॅग झाले क्रीजच्या आत बाहेर वाला खेळ आहे. आत बाहेर वाला खेळ आहे. या साईडच्या ना वाटते, त्या साईडच्या ना वाटते. बघूया काय होते, पण आता स्क्रीनवरती काय दिसते तेही पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच गंभीर, आपण या स्वतः
इशारा आलाय OUT आउट. चला पहिला गडी बॅक टू द डगआउट विशाल पाटीलच्या रूपानं. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं. आता जिम्मेदारी असेल, हर्षद असेल, ऋतिक उपाध्याय, दोन खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. लक्ष धावफलकावर 24-29 आहे. सिंगल धाव डिफेन्सिव्ह मोड मध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय, दिशा दिली जाते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. म्हणजे पुढच्या 12 चेंडूमध्ये 18 करायच्या आहेत. 11 केल्यात, 18 करायच्या आहेत. 12-18 समीकरण आले. आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहेत आणि 2 फलंदाज आहेत. खास करून आपण जर पाहिलं तर ऋतिक ज्याच्याकडे क्षमता आहे, जो नॉनस्ट्रायक आणि हर्षद एक यंगस्टर आहे तो आहे. तर दुसऱ्या बाजूला अनुभवी गोलंदाजी मार्कवरती आहे. नक्कीच मोठा अनुभव आहे शिव पटेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केला जातोय. एखादा चौकार गरजेचा असेल तुकाराम सर. नाही, आता जसं तुम्ही शिव यांचा उल्लेख केला, त्यांना माहिती आहे आपल्याला ई साठी जायचं आहे का डब्ल्यू साठी जायचं आहे, इकॉनॉमिकल जायचं आहे का विकेटसाठी जायचं आहे, ते माहिती पाहिजे. तसं बॅट्समनला पाहिजे आहे आपल्याला सिंगलसाठी जायचं आहे का या ओव्हरमध्ये किमान 1-2 चौकार आले तर मजाच आहे, पण किमान 1 चौकार येणं गरजेचं आहे. 1 बाउंड्री पाहिजे, 1 चौकार पाहिजे. तर शिव ई साठी जाणार, याचा अर्थ इकॉनॉमिकल. चौकार म्हटलं ना, चौकाराकरता जाणार. आता चौकार ऋतिकच्या बॅटमधून 4. नाही, मी म्हटलं ना आता ऋतिक आहे तर टिडिंग होणार. ऋतिक आहे तर भरतजी मोरे देखील आहेत, त्यांना माहिती आहे ऋतिक काय करू शकतो. त्याच्यामुळे ऋतिक रोशन सारखं खेळ आहे. आउट. OUT आउट. ना प्लेयर संघ देखील म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी बी आहे. ऋतिक उपाध्याय चांगली सुरुवात करून दिली होती. यावेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं होतं, परंतु असं म्हणताना अति घाई झाली होती. थोडासा सामना फिनिश करण्यासाठी थोडीशी घाई आणि एका स्वाभाविक खेळ आहे. ऋतिक उपाध्याय आपण म्हटलं तर एक घणाघाती फलंदाज म्हणून सातत्याने याकडे पाहिलं जात आहे. तोच प्रयत्न पुन्हा राहिला बॅक टू द डगआउट. नाही, म्हणून क्रिकेटमध्ये त्याच्याकरता जोश के साथ होश में होना उसी तरह है. जोश मध्ये पाहिजे पण होश पण पाहिजे. जोश के साथ होश का होना उसी तरह जैसे रण में अर्जुन के साथ कृष्ण का होना. कारण तुम्ही 1 चौकार मारला होता, थोडासा वेळ द्यायचा होता, वेळ काढून न्यायचा होता, पण थोडासा एक्स्ट्रा जोश होता. टर्न झाला 1 धाव चेंडूवरती पूर्ण. इथून आवाज आलाय भाई, थोडंसं वरूनही अलॉंग द ग्राउंड खेळायचं आहे. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 17, 17, 12 अजूनही करायचे आहेत. आता उलटे खऱ्या अर्थानं आता आपण पाहतो उलटी गिनती सुरू झाली. आता 8-12चे इक्वेशन आहे. एखादा चौकार कधी येणार. ऋतिक उपाध्याय तो चौकार आला होता, येतोय यावेळेला, येतोय डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आमचा पंच गंभीर म्हणतात आहे थम्सअप आहे, उलटा थम्सअप आहे. डिक्लेअर झोन. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर 18 धावा. प्रयत्न केला जातो. एकीकडे विश्व आहे, दुसरीकडे हर्षद आहे. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. म्हणजे तुकाराम सर मारंबल पाड्याचा संघ आपण पाहायला गेलं तर तितकीच मोठी एक स्टारकास्ट आहे आणि संघ देखील लहरामध्ये आहे. फलंदाजी केली जाते, परंतु यावेळेला थोडीशी लालच दिली होती. बॅटची कडा होती. चेंडू यावेळेला अगदी यष्टीरक्षकाच्या हातात. शेवट थोडीशी गोड झाले. पण जसं तुम्ही उल्लेख केला मारंबला पाडा, पण माइंडसेट काय होता.
तुमचा माइंडसेट डिफेन्सिव्ह झालाय. हा फुलटॉस बॉल होता. या फुलटॉस बॉलला तुम्हाला कडक स्ट्रोक खेळायचा होता. तुमचा माइंडसेट बघा, आपण जसा आपला मेंदू ऑर्डर देणार, आपला विचारसरणी असा ना, जैसे आप सोचोगे ना वैसा आप होगे. अगर खुद को कमजोर समजोगे तो कमजोर पाओगे. स्वतःला तर ताकदवान स्वतःला सांगायचं आहे की मला इथे जिंकायचं आहे, खेळायचं आहे, पुढे जायचं आहे, तर तुम्ही पुढे जाणार. नाहीतर मग माइंडसेट तुमचा क्लिअर नव्हता. मग शेवटच्या चेंडूला खेळायचा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये करायच्या त्या 11. 6-11चं इक्वेशन. एकीकडे हर्षदा स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफे फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. हे लक्ष घेऊन चाललंय तुकाराम सर. आता लक्ष साधायचं तर कोणाला पण लक्ष करायचं ना. म्हणजे टारगेट अगर आपको पहुंचना है टारगेट तक, तो किसको तो टारगेट करना होगा. टारगेट करायचं आहे, लक्ष साधायचं तर लक्ष देऊन खेळायचं आहे, लक्षपूर्वक करायचं आहे. दुर्लक्ष झालं तर माघारी यावं लागणार. पाठीमागे मिस केलं. यष्टीरक्षकाने मिस केलंय. एक धाव महत्वाची आहे. एक धाव अशासाठी महत्वाची आहे कारण स्ट्राईक रुटेट झालाय. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. आता उलटी गिनती. आता येणारे 5-10चं इक्वेशन आहे. विराज पाटील यांच्याकडून पारितोषिक देखील आहे. जर का मारंबलपाडा संघ विजयी झाला, अंतिम फेरीमध्ये दाखल झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. परंतु आता ती येणारी काळ वेळ दर्शवेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. हर्षद ह्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. संपूर्ण आता डगाऊट त्या क्षमतेनं आता हर्षदकडे पाहिला जातोय. हर्षद भाई नावामध्ये भाई आहे, परंतु आता ह्या सामन्यामध्ये भाई बनेल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. चेंडू निर्धाव येतोय. आता 3-9चा मॅच आहे. महत्वाचा मॅच. हा बॉल हा मॅच बॉल आहे. याच्यावरती चौकार आला तर मॅच ऑन आहे. म्हणून सुरुवातीला ज्यावेळेला तुम्हाला फुलटॉस आले, ओव्हरपिच आले, त्याच्यावरती तुम्ही फटके नाही खेळले. तुम्ही वाट पाहिली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नक्कीच संधी आली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. सामना आपण पाहायला गेलं तर थोडासा आता एकतर्फा जातोय. येणारे 2 चेंडू, अतिरिक्त 1 धाव आणि त्यानंतर लगातारचे 2 चौकार. प्रवीण पाटील बाली ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. 2-9 एखादा अतिरिक्त धाव. यावेळेला आई भवानी मारंबलपाडा म्हणतोय एखादी अतिरिक्त धाव येऊ. येणार का त्या अगोदर चौकार हा गरजेचा असेल, परंतु दुर्गेश गोरे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सातत्यानं. आज वसईविरा रनरम बॉक्स क्रिकेट ह्या खेळाडूची चर्चा केली जाते तुकाराम सर. चांगलं शेवटचा फिल्डिंग चांगली झाली आणि त्या फिल्डिंगनं हा सामना जिंकलाय. मी म्हटलं ना, प्लेयरला सवय अशा मॅच खेळण्याची. आई भवानीला मारंबलपाडा टीमला अशी सवय नव्हती असा मोठा मॅच खेळण्याची. कदाचित तो अनुभव थोडासा तोकडा पडला आई भवानी मारंबलपाडा टीमचा या सामन्यामध्ये. नक्कीच आपण देखील चांगला खेळ केला. आई भवानी मारंबलपाडा पुढील वर्षांसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. अंतिम फेरीमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NCC ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ग्रँड फिनालेच्या दिशेने एकीकडे JKCC अर्नाळ्याचा संघ आहे, तर दुसरीकडे टीम प्लेयर्स. चला दोन्ही संघ विनंती असेल. JKCC संघ आपण खेळपट्टीच्या दिशेने V शेप मध्ये जाऊन उभं राहायचंय. प्लेयर्स संघ टीम मीटिंग नंतर आपण खेळपट्टीच्या दिशेने जा.
हॅलो 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 चेक हॅलो चेक. आपण ऐकतोय पाहतोय का मानाची सन्मानाची स्पर्धा अर्थातच आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एक पहिलं वर्ष पहिल्याच वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आणि थोडासा वेळेचा अभाव होता त्या कारणास्तव आपण डायरेक्ट टॉसच्या दिशेने जातोय. थोडासा ओलावा आहे खाडीला भरती येते त्या कारणास्तव आपण डायरेक्ट टॉसच्या दिशेने जातोय. मी विनंती करतोय मान्यवरांना आदरणीय सन्माननीय निखिलदादा पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते हा ग्रँड फिनालेचा कॉइन हा स्विंग केला जाईल. एकीकडे आपण पाहतोय JKCC अर्नाळा जुना कोलीवाडा क्रिकेट क्लबचा संघ आहे तर दुसरीकडे प्लेयर्सचा संघ आहे. चला दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय दोन कर्णधार आहेत एकीकडे प्रणय म्हात्रे आहे दुसरीकडे सिद्धेश बडांबे. चला पाहुण्यांना मी विनंती करतो आपण थोडीशी घाई करा. दोनच संघ आपल्याला पाहायला मिळतात अंतिम सामन्याच्या दिशेने दाखल झालेले आफ्टर लॉंग टाइम. हे दोन संघ थोडेसे झुंजत होते परंतु NPLच्या माध्यमातून हे ग्रँड फिनालीच्या दिशेने मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन हा स्विंग केला जाईल. आई एकविरा असा आवाज येतो आणि नाणेफेकीचा कॉल NPL येतो अर्थातच JKCC संघ. प्रणय फक्त डिसिजन घेतोय क्षेत्ररक्षण फिल्डिंग. यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण आपल्या पोझिशन मध्ये त्वरित या. Hello, check. चला वेलकम बॅक आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. नारंगी प्रीमियर लीग आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा आपण बघत आहात. मागील 2 दिवस या स्पर्धेचा थाट आज सकाळपासून सुरुवात झालेली स्पर्धा आपण बघितलीत. खूप दिवसानंतर या मैदानावरती इतक्या मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या पद्धतीचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. ही समस्त आई एकविरा क्रिकेट क्लबसाठी अभिमानास्पद बाब आणि या अभिमानास्पद बाब असत असताना
चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. ग्रँड फिनालेचा सामना. मनीष विश्वकर्मा त्यांच्यासमोर सिद्धार्थ डोके. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज पहिल्या चेंडूवरती बीट झालाय. बीट होत असताना कोणत्याही प्रकारे धाव आलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये केलेला काय जी काही मेहनत आहे. ओहो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न परेश दहीबावकर त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग. एक संघ जुना कोळीवाडा अर्नाळा येथील आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर संघ पाहिला तर फुलपाड्यातला संघ आणि तो बहुतांशी खेळाडू फुलपाड्यातले प्लेअरचा संघ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आणि या फायनलला बघण्यासाठी खूप जण उत्सुक आहेत. कोणता संघ बाजी मारेल येणारी काळ पण नक्कीच सांगणार आहे. तुझा ओहो दोन पायांच्या मधून रोहन कडून होते चुकी. चेंडू होतोय सीमारेखा पार. फरार. एनसीसी चौकार. चौकार कसा आला हे जर आपण बघाल तर या चौकाराने कदाचित मोमेंटमला शिफ्ट होताना आपण बघू. एक चौकार गेल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाते. आणि हे दोन संघ का आनंदित आहेत किंवा त्याच्या जोडीला आलेला आई भावाने मारंबलपाड्याचा संघ का इतका खुश असेल. बघा थोडीशी नाराजी जरूर आहे की तो संघ कमी पडला. आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग सौरभ रेवडीच. काय शानदार रीतीने चेंडूला अडवलं. चेंडूला अडवत असताना तो आपला कंट्रोल जो दाखवला चेंडूवरचा. चेंडूने आउटफील्डने थोडासा दगा जरूर दिला परंतु त्याने तो दगा झाल्यानंतर सुद्धा चेंडूला खूप चांगल्या रीतीनं अडवलंय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सौरभ विश्वकर्मा आजच्या दिवसातला असा खेळाडू ठरला की ज्याने प्लेयरसाठी खूप उल्लेखनीय कामगिरी केली आणि ती त्याच्या खांद्यावरील असणाऱ्या जर्सीवरून दिसून येते. खूप दिवसानंतर प्लेयर्सला आपण फायनलमध्ये बघतोय. खूप दिवसानंतर JKCC अर्नाळा या संघाला फायनलमध्ये बघतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका दाब्यासाठी निघून गेला. सिंगल दाब येते आणि आई भावने मारंबलपाडा संघ सुद्धा टॉप 3 मध्ये खूप दिवसानंतर बघायला मिळालाय. या सर्व बाबी या स्पर्धेच्या अचिव्हमेंट मध्ये सुद्धा ऍड होताना दिसतील. म्हणजे नारंगीची स्पर्धा या तिघांसाठी लकी असे म्हटले जावी. टॉप 5 मध्ये आलेल्या संघाची सुद्धा चर्चा होईल. तुर्तास पहिलं षटक संपलं. 7 धावा धावफलकावरती. टीम प्लेयर्स हॅलो चेक. बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं. अमोल. ओहो मुन्ना नवीन गोलंदाजी मार्गवरती आलाय आणि मुन्नाच्या गोलंदाजीला अमोलने केलेलं बॅग. बघा आज अमोलच्या खांद्यावरती सुद्धा जर्सी म्हणजे ही नवीन खोज आहे. JKCC साठी या खेळाडूने या हंगामामध्ये पदार्पण करत असताना केलेली पहिल्यांदा अशी कामगिरी मी तर म्हणेल. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू निघून गेला. अल्ला सांगतात सिंगल आहे. आज एक प्रेक्षणीय सामना सुद्धा इथे खेळला गेला. अंडाराम क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणाऱ्या दोन संघादरम्यान आई एकविरा नारंगी आणि जयसाई नारंगी अशा दोन संघादरम्यान ती लढत झाली. त्यामध्ये आई एकविरा नारंगीने बाजी मारली आणि पुन्हा एकदा ते सगळे जुने चेहरे पुन्हा एकदा बघण्याची सर्वांना संधी मिळाली आणि अशाच काहीशा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातोय आणि अडवत असताना चेंडू एका धावेसाठी पाठवला गेलाय. सिंगल धावेल. एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 9 वरती. 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधील. गंभीर दुसरा हवा आहे का? मुन्ना समोर मनीष विश्वकर्मा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अमोलला अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू गॅप मधून निघून गेलाय. सीमारेखा पार. दणदणीत खणखणीत लाजबाब शानदार चौकार. क्या बात आहे. आणि 2 वर्ष अगोदर गंभीर याने मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता गावकपला असे करणं मला सांगतात. हे गंभीर यांच्या बाबतीत झाले म्हणून त्यांची फेकी जरूर. ओहो थोडक्यात हुकलाय. मनीष आज वेगळ्या
वेगळ्या रंगात दिसतोय आणि ते रंग उधळत असताना फलंदाजीच्या माध्यमातून धावफलक कुठे जाऊन पोहोचले. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर 14 वरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. शेवटच्या चेंडूची सांगता करण्यासाठी मुन्ना सज्ज. एका हातानं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडू खेळला गेलाय. 2 षटकं संपलीत. 15 धावा धावफलकावरती टीम प्लेयर्स SP या संघाच्या. ओनली प्लेयर्स. आता 12 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. बघूयात या 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना कशा प्रकारची कामगिरी प्लेयर संघ करतोय. भल्या भल्या संघांना धूळ चारत असताना हे संघ इथे क्वालिफाय होताना दिसलायत. आणि प्रणय मात्रे पांड्या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. बसविरार बॉक्सर ऑफ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालू असलेली स्पर्धा आपण बघत आहात. आणि या असोसिएशन अंतर्गत खेळत असताना अनेक संघ आपला तो परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या परफॉर्मन्सद्वारे आपल्यातील कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न करतात. कधी कुणाला यश मिळतं हे मात्र त्यांच्या त्या दिवसावरती अवलंबून असतं. आणि ते आज काहीसं वेगळं चित्र प्रदर्शित करत असताना म्हणजे ते संघ मोठ्या प्रमाणात या अंगामध्ये अपयशी ठरताना दिसले होते. ते टॉप 5 मध्ये टॉप 3 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि सर्वात मोठी अचिव्हमेंट या आयएफकेरा क्रिकेट क्लबची म्हणता येईल. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. चांगली फिल्डिंग सौरभ, क्या बात आहे. सौरभने फिल्डिंगने प्रभावित केलंय या मॅच दरम्यान. 3 चेंडूचा खेळ, 17 धावा धावफलकावरती. पहिली इनिंग मार्गस्थ आहे. ग्रँड फिनालेचा सामना आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले, फेकी केली, क्या बात आहे. चेतन कदम यावेळेला. आणि हे दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की या अगोदर आलेले चौकार त्यांना बॅक करण्यासाठी तुम्हाला फिल्डिंगद्वारे धावा वाचवायच्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला डिक्लेअरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी प्रणयची. आणि या षटकाची समाप्ती होण्यासाठी 1 चेंडू शिल्लक आहे. 18 धावा धावफलक करतात. 2 चौकारांना खूप चांगल्या रीतीनं बॅक केलंय. पहिल्या षटकात 2 डॉट, दुसऱ्या षटकात 1 डॉट, तिसऱ्या षटकामध्ये 2 डॉट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रू मध्ये अडवला गेलाय. रनआउटची संधी, फलंदाज बाद. प्लेयरसाठी आतापर्यंत सर्वात अडचणीची बात काय राहिली आहे तर प्लेयर संघाचे फलंदाज धावचीच्या रूपाने सर्वाधिक जास्त प्रमाणात बाद होताना दिसलेत. मनीष बाद, सिद्धांत वारंग नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. खूप सारे बदल, नवनवीन एक्सपेरिमेंट प्लेयर्सने करून बघितलेत. आणि ते एक्सपेरिमेंट केल्यानंतर अखेरकार ओपनिंग बदलली. 2 विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यानंतर सिद्धांत वारंग वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. आणि कदाचित हा जो प्रयत्न आहे तो त्यांचा यशस्वी ठरला असावा. 2-3 षटकं संपलेत. 18 धावा धावफल करतात. 3 षटकं संपलीत, 18 धावा. आता शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. बघूयात किती धावा कुठल्या जातात. गोलंदाजी मार्गवरती चेतन कदम यांना आपण बघत आहोत. चेतन कदम समोर सिद्धांत वारंग असतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटी बॅटची आतली काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला. एका धाब्यासाठी डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय. JKCC अर्नाळा सरप्राईज करणारा रिझल्ट. मागील काही स्पर्धा जवळ येऊन ओहो काय जबरदस्त फटका आहे. वेट केलं, बॅकफुट ते गेले, त्यानंतर शूट केलं. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेखा पार, फरार, चौकार. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. बॅकफुट ते गेले, त्यानंतर पूर्ण ताकद झोकली आणि ताकद झोकत असताना 4 धावांना प्रदर्शित केलं. शानदार स्ट्रोक जो परेश आणि अमोलच्या मधून निघून गेलाय समोरच्या दिशेने. परंतु यावेळेला जास्तच ताकद लावली. चेंडूची गती थोडीशी तितकीच कमी आणि असताना बॅटचा फेस जो ओपन राहिलाय त्याला बघताना विकेट येते. सौरभ विश्वकर्मा बाद. चौकारानंतर अपयश, गॉन. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं धावफलकातील 23 धावा आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सिद्धेश बडांबे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. चांगला खेळ मनीषने दाखवला, चांगला खेळ सौरभने दाखवला. चौकार जरूर दाखवले परंतु चौकार दाखवल्यानंतर जे काही विकेट्स आले, जे काही डॉट आलेत त्याला बघताना तितकं मोठं धावफलक दिसलेलं नाहीये. तब्बल 3 चौकार
या इनिंगमध्ये आले आणि 3 चौकार जर असे बघितले गेले तर त्या 3 चौकार आल्यानंतर रोहनने चेंडूला अडवत असताना पाय घसरला, त्यामुळे फेकी करू शकले नाही आहेत, सिंगल आलाय. 3 चौकार जर आले तर समोरच्यासाठी ती 4 चौकारांची मॅच बनली पाहिजे, पण तसं झालेलं नाही आहे. इथं 3 चौकार येऊन सुद्धा धावफलकाचे धावा 24च आहेत, म्हणजे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिथे 2 धावा आल्या तर 26 होतील. 27चं लक्ष झालं तर एका चौकाराची मॅच बनेल. म्हणजे कुठेतरी आपण फलंदाजीचं जे काही प्लॅनिंग केलं होतं त्याच्यामध्ये कमी पडा आणि इथे डॉट, विकेट म्हणजे डॉट, फलंदाज बाद, गॉन. अंकित आला, अंकित झा नवीन फलंदाज. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 24 वरती धावफलक थांबलेलं आहे. प्लेयर्स कंट्रोल ठेवू शकलेले नाही आहेत त्या मोहावरती, ज्या मोहाद्वारे विकेट येत राहिल्यात. आणि असं असताना आता चेतन कदम समोर अंकित झा, बघूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातोय, सिंगल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 25-26 लक्ष ठेवलं गेलंय टीम JKCC अर्नाळा या संघासमोर. प्लेयर्स या संघाच्या माध्यमातून या 25चा पाठलाग, या 25चा बचाव येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास या दुसऱ्या इनिंगसाठी ज्याने मागील 2 दिवसामध्ये आपल्या सर्वांना रिझवलं, त्याचबरोबरीनं या स्पर्धेचं धावतं समालोचन केलं, असे मृदुल मेहर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मी मृदुल मेहर यांना विनंती करेल की आपण या दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी आपण समालोचना कक्षामध्ये यायचंय. भूपेंद्र पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात JKCC अर्नाळा संघाला या फायनलच्या सामन्यासाठी. त्यांनी फोन करून कळवलंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पाठलाग करायचा आहे 26चा. निहाल आमच्या साथीनं आहेत या स्कोररच्या भूमिकेमध्ये. मजा येणार आहे या मॅचला. पहिले 2 चेंडू 2 धावांसाठी सिद्धार्थ डोके आणि परेश दहिवावकर. खूप दिवसानंतर परेश दहिवावकरला ॲज अ ओपनर म्हणून बघितलं. JKCC अर्नाळ्याची नवीन इम्प्लिमेंट. आणि हो बघा, हलक्या हातानं त्या चेंडूला खेळत असताना ऑन साईडला एका धावेसाठी पाठवले. मृदुल मेहर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या इनिंगसाठी. नक्कीच 24 चेंडूंचा खेळ, 26 धावेंचे एक माफक आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर. सिद्धार्थ डोके ह्याला यावेळेला रोखलं जात आहे. आजच्या दिवसामध्ये बरेचदा आपण हा सिद्धार्थ डोके एक वेगळं, एक आगळं वेगळं रूप धारण करून खेळतोय.
वन मॅन आर्मी ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे त्या प्रकारचा, परंतु दुसरीकडून बडे मॅच का बडा खिलाडी मनीष विश्वकर्मा आहे. लगातारचे 2 चेंडू, निर्धाव, प्रेशर आहे, दबाव आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, आता 4 धावा धाफकावर. आणि मृदुल हे दोन्ही संघ शोधात होते, कधी लय ती गवसते, कधी आम्हाला तो फॉर्म मिळतोय आणि कधी आमचा खेळ पुन्हा एकदा पहिल्यासारखा भरतोय. खूप दिवसानंतर म्हणजे ते अपयश गेले काही स्पर्धा या दोन्ही संघाच्या वाट्याला येत होतं आणि त्या अपयशाला यशामध्ये कन्वर्ट करत असताना आज अखेरकार या एकविराच्या स्पर्धेमध्ये ते फायनलमध्ये दिसत आहेत. आणि त्यामुळे हा कदाचित त्यांचा तो जल्लोष किंवा त्यांचा तो खेळ दिसत असावा. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, सिद्धांत वारंग आणि शिव पटेल या दोघांमध्ये थोडीशी टक्कर, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल दिसला आणि तिथं चेंडू अडलाय. एक धाव येते. नक्कीच अडला जातोय, प्रयत्न केला होता. दुसरीकडून परेश दहीबावकर आहे, ज्याप्रमाणे भरतदादांनी उल्लेख केला, आज बॅटिंग क्रमांकामध्ये थोडासा परिवर्तन केला जातोय. परिवर्तन करणं गरजेचं आहे, कारण हा संसाराचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल घडून आणत नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्राच्या मोठ्या पटलावरती किंवा त्या क्षेत्रामध्ये ती तितकीशी प्रगती साधत नाही आहात. कारण अपडेट राहणं याच्यामध्ये तुमची प्रगती आहे, त्याच्यामध्ये तुमची उन्नती आहे. जमान्यानुसार बदलावं लागतं, नाही बदललं तर मात्र जमाना तुम्हाला बाजूला सोडून स्वतःची प्रगती करून राहतो. नक्कीच अपडेट केलंय आणि यश देखील मिळालंय. म्हणजे ज्या प्रकारची ही स्पर्धा आहे, भल्या मोठ्या संघांना पराभूत करून यावेळेला अजय धरणीला दान केला जातोय. अमित होता ज्या ठिकाणी, प्रयत्न चांगला होता. सिंगल धाव धाफकामध्ये कुठली जात आहे. 24 चेंडू, एक माफक आव्हान धाफकावर नक्कीच आहे, परंतु पहिलं षटक अतिशय तिखट मारा, कंजूस मारा, 4 धाव्यांचं षटक. ओहो, दुसरं षटक सुद्धा तसंच होतं, परंतु 5व्या चेंडूवरती आलाय चौकार. चेंडू सीमारे का पार, 4 धावा. आणि मृदुल याच्यामध्ये अपडेट आणि त्याच्यामध्ये एक दुसरी बाब सुद्धा आहे. ज्यावेळेला एखाद्या यशापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला सरळ मार्गे म्हणजे म्हणतात ना, या मॅचला बेसिक क्रिकेट खेळून जर का तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमच्या त्या प्लॅनिंग स्ट्रॅटेजीजमध्ये काहीतरी बदल करावा लागतो. काही वेळा तुम्हाला बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करावा लागतो, काही वेळेला तो काही खेळाडूंना तुम्हाला बाहेर बसवावं लागतं टेबलवरती आणि काहींना आतमध्ये सुद्धा आणावं लागतं. म्हणजे परखावं लागतं आपल्या खेळाडूंच्या त्या बाकीच्या टॅलेंटला, जेणेकरून ते तुमचे इम्प्लिमेंट कदाचित काय माहीत कोणत्या स्पर्धेला कधी क्लिक होतील. आणि तोच काहीचा प्रयत्न या 2 ते 3 संघांनी केला, त्यामुळे आज त्यांचं यश आपल्याला इथं बघायला मिळतंय. चौकाराने खूप मोठे दडपण रिलीज झालं, 2 षटकं संपली, त्यावेळेला 12 धावा धावफलकावरती JKCC अर्नाळा. नक्कीच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 12 धावा धाफकावर आहेत. आता येणारे 12 चेंडू 14 धावा ह्या धाफकावर लगावायचे आहेत. ज्याप्रमाणे थोडासा चेंजेस केला, हा चेंजेस खऱ्या अर्थानं आज कामाला येतोय. 2 संघ असतील, एकीकडे प्लेयर्स संघ आहे, दुसरीकडे आपण पाहतोय JKCC अर्नाळा, जुना कोलेवाडा क्रिकेट क्लबचा संघ. आज बऱ्याच काळानंतर, वेळानंतर अंतिम फेरीमध्ये तो ग्रँड फिनालेचा फायनलचा सामना खेळत असताना पाहायला मिळतोय. अतिशय बहरदार खेळ. सिद्धार्थ डोके असेल, तर परेश दहीबावकर असेल, प्रणय म्हात्रे असेल, मुन्नाची ती गोलंदाजी आज कामाला आले आणि त्या बळावर हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू, पंच गंभीर पाटील आमच्या दिशेने वळतात, अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. आता 12-13च इक्वेशन आहे. प्रहार, आक्रमण, हल्ला, अतिघाई कधी कधी संकटात नाही. सिद्धार्थ डोके बॅक टू द पविलियन. सिद्धार्थ डोके बाद झालाय मारत असताना ठोके, आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रणय म्हात्रे, जो आता प्लेयरसाठी कदाचित खतरे बनू शकतो. बघूयात आस्किंग रन रेट काय सांगतोय आणि इक्वेशन कुठे येऊन थांबले. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला. इनसाइड आउट, 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. मृदुल मॅच अगदी क्लोज आहे, सामना जवळ आहे आणि या जवळच्या सामन्याला फिनिश करण्यासाठी एखादा चौकार पुरेसा आहे. परंतु कदाचित या मैदानावरती काल सुद्धा आपण खेळ बघितला, आज सुद्धा बघतोय, फलंदाजाला त्या खेळपट्टीवरती खेळत असताना असं वाटतंय की समोर चौकार इझिली पार होईल आणि कदाचित त्याच्या मोहामध्ये जात असताना विकेट येतात. आणि म्हणूनच की काय, जिथं 3-4 बाउंड्र्या आल्यानंतर सुद्धा एका चौकाराची मॅच बनते, या प्रकारचं चित्र या मैदानात दिसून आलंय. तुर्तास शिव पटेलने मिळून दिला ब्रेक थ्रू. इथून पुढचा प्रवास बघण्यालायक असणार आहे.
नक्कीच आता एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. सौरभ विश्वकर्मा ज्याप्रमाणे एक लहरामध्ये आहे, शेवटचं षटक ज्याप्रमाणे हाताळलं जात आहे, परंतु शिव पटेल यांच्यावर आक्रमण हल्ला, गोल्डन डकचा शिकार प्रणय म्हात्रे बॅक टू द डगआउट. सन्नाट आहे आतापर्यंत, सर्व काही सुरळीत होतं. जर का इथून पुढच्या चेंडूवरती चौकार आला तर बिपिन पाठक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगवण्यात आले. सौरभ रेड्डीज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावफलकाचे धावा आहेत 13. एक वाईड सुद्धा आला होता या षटकामध्ये. विकेटवरती उभं राहणं ही सर्वात मोठी टास्क बनून राहिली आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांसाठी ही त्रासदायक बाब. तुम्ही जोपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत नाही तोपर्यंत धावा बनत नाही, तोपर्यंत धावांचा पाठलाग होत नाही. या क्रिकेटचा विसर कदाचित या मैदानावरती बहुतांश संघांना पडला आहे आणि म्हणूनच अपयश त्यांच्या वाट्याला आलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हे इन्व्हिटेशन होतं, त्याचा स्वीकार नाही करता आला. त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये येतोय डॉट. नक्कीच भरतदा ज्याप्रमाणे उल्लेख केला, परंतु 24-26 इक्वेशन आहे. लगातारचा तिसरा चेंडू, निर्धाव येतोय, प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. एखादा चौकार, ह्या वेळेला एखादा चौकार गरजेचा असेल. नेक्स्ट बॉलवरती चौकार आला तर बिपिन पाठक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. दोन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. धावफलकाचे धावा 14. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 8-12 इक्वेशन आले. परेश दहीबावकर खूप सारा वेळ त्याने व्यतीत केलाय. कदाचित त्या व्यतीत केलेल्या वेळाचा त्याला फायदा होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग अंकित झहाची तिथे बघायला मिळाली. फिल्डिंग करत असताना मात्र एक धाव येताना पाहायला मिळते. 7 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. 7-11चे इक्वेशन, एखादा चौकार या वेळेला JKCC अर्नाळाचा संघ पाहत असेल. दुसरीकडून ज्या प्रकारचं षटक हाताळलं जातं, पहिलं षटक मनीष विश्वकर्मा 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये थोडासा आक्रमण हल्ला पाहायला मिळाला, 8 धावा खर्ची पडला आणि त्यानंतर शिव पटेल अफलातून गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 गडी बाद करत असताना प्रणय म्हात्रे गोल्डन डकचा शिकार. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर एक मोठा सिद्धार्थ डोके हा देखील बॅक टू द डगआउट गेले. या चेंडूवरती चौकार आला तरी सुद्धा बिपिनचे पाठक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. हलक्या हाताने ऑन साईडला खेळले सिंगलसाठी. सौरभ रेड्डीजनं सिंगल आली. 3 षटकं संपलीत. 16 धावा धावफलकावरती. आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. सहा 10चे इक्वेशन आहे. 2 खेळाडू आहेत दुसरीकडे ह्या धावेंना रोखण्यासाठी. सौरभ विश्वकर्मा आहे. भरत सर बॅक टू बॅक लगातारचे 3 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अष्टपैलू खेळातून अफलातून खेळ आज सौरभ विश्वकर्मा एक वेगळ्या लहरामध्ये आज बऱ्याच काळानंतर वेळानंतर हा खेळाडू देखील दिसतोय. नाही, ज्या फॉर्म मध्ये सौरभ आहे त्या फॉर्मला बघताना आता हिरो बनण्याची संधी सौरभला सुद्धा आहे. जरी 3 मॅन ऑफ द मॅचचे लगातारचे पारितोषिक सौरभकडे आले असले तरी सुद्धा ज्याने म्हणजे मोठ्या खेळाडूसमोर मोठा खेळ करणं, ज्याचा आजचा दिवस राहिला त्या खेळाडूसमोर ती उच्च कामगिरी करणं, हे सुद्धा एक वेगळी अचिव्हमेंट राहू शकते. आणि त्या वेगळ्या अचिव्हमेंटचा मानकरी होण्याची सुवर्ण संधी आहे सौरभ रेड्डीजला. त्याचबरोबरीनं परेश दहीबावकर यांना सुद्धा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलं तर आडव्या बॅटने खेळत असताना पॅडल स्वीपचा फटका. ओहो, बघा चेंडू थोडक्यात हुकलाय. मनीषच्या जर का थोडाही बाजूला गेला असता तर इथे आपल्याला कोण आठवला असता? प्रज्ञेश आठवला असता. आणि प्रज्ञेश आठवला असता तर मात्र होत्याचं नव्हतं, या मॅचचं झालं असतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी जातोय, सिंगल धाव येताना दिसेल. अनेक असे पराक्रम आहेत. प्रज्ञेश एकटा नव्हे, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी अशा प्रकारची किमया साधली आहे. ISPL ला सुद्धा असा सीन झालाय. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक चमत्कारिक करणारे क्षण या वर्षीच्या टेनिस बॉल क्रिकेट हंगामामध्ये आपल्याला दिसल्यात. ओहो, मागे निघून जाणारा चेंडू 1+1.
+1. आणि ज्या वेळेला OnePlus नाव घेतलं जातं त्यावेळेला त्याची क्लिअरिटी आपल्या समोर येते. मोबाईलची येते. आता या मॅचची सुद्धा वीस धाबा धावपल करती. आता 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 4-6चं इक्वेशन आहे. परेश दहिबावकर आतापर्यंत वेळ घेतला जातोय, सामना फिनिश करणं जाणतोय. वन मॅन आर्मी आतापर्यंत चांगला खेळ दर्शवला जातोय. येईल का चौकार परंतु धावचीची संधी. परेश दहिबावकर धावचीच्या रूपानं बॅक टू द डगआउट आहे. सौरभ रेड्डीज ज्या खेळाडूमध्ये आता हिरो बनण्याची संधी आहे. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. एक संधी आहे, सुवर्ण संधी आहे. अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे. समोरचा खेळाडू सौरभ विश्वकर्मा आहे. बरंच सर आपण पाहायला गेलं तर JKCC संघ एक नक्कीच बॅटिंग लाईन मोठी आपण पाहतोय. 3 गडी बॅक टू द डगआउट आहे, परंतु एकीकडे सौरभ आहे, दुसरीकडे चेतन कदम आहे. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. सामना फिनिश करणं जमतायत. आतापर्यंत जे काही घडलं त्याला विसरून खेळ करावा लागणार आहे. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात तिथे तुम्हाला नक्की काय करायचं आहे. 3 चेंडू 6 म्हणजे तुम्हाला एक चौकार मारायचा आहे. तो चौकार मारण्यासाठी कोणत्या चेंडूवरती मारायचा आहे हा पहिला विचार करावा लागणार आहे. सौरभ रेड्डी, चेतन कदम दोघांमध्ये क्षमता आहे, परंतु सौरभ विश्वकर्माच्या मनात काय चालू आहे, तो कोणता डावपेच आखत असताना तो चेंडू टाकणार आहे हे माहीत असणं गरजेचं. आणि ज्या वेळेला त्याचा अंदाज तुमच्याकडे येईल आणि तुमचं मन आतून तुम्हाला सांगेल कुठल्या क्षेत्रात मारल्यानंतर तो चौकार मिळेल, त्याची ज्या वेळेला तुम्ही शहानिशा करून खेळाल त्यावेळेला तुमचा विजय दृष्टिक्षेपात येईल तुमच्या. ऑनसाइडला काढण्याचा प्रयत्न, पाडेल स्वीप करायचं होतं, चेंडू अडलाय खेळपट्टीवरती. तोपर्यंत एक धाव आलाय, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. आता 2 मध्ये 5 म्हटल्यानंतर एक चौकार मारायचाच आहे. आता चौकार जर या चेंडूवरती आला तरी टेन्शन पुढच्या चेंडूवरती असणार आहे, परंतु चौकार नाही आता या चेंडूवरती एक धाव आली तर फ्री माइंडेड म्हणजे 2 वेगळ्या पद्धतीचं प्रेशर चेतन कदम यांच्यावरती असणार आहे किंवा सौरभ रेड्डीजवरती. तुर्तास सौरभ विश्वकर्माच्या मनामध्ये काय आहे, किमान हा येणारा चेंडू निर्धाव यावा किंवा एखादी विकेट यावी याच प्रकारचा काहीसा विचार सौरभचा आहे. सिंगल धाव देखील तितकीच महत्वाची असेल. चौकार येतोय, सिंगल येत आहे, काय घडेल काय बिघडेल. येतोय सिंगल, थोडक्यात हुकला. सिंगल धाव आता धावफलकामध्ये ऍड केली जातोय. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी NPL काय सामना, ग्रँड फिनालेचा सामना. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. एकीकडे JKCC अर्नल आहे, दुसरीकडे प्लेयर्स संघ आहे. कोणता संघ NPLचा पहिल्या वर्षात चमचमती ट्रॉफी कोणाच्या नावे होणार, त्यासाठी आता येणारी ती काय वेळ दर्शवणार आहे. एकाकडे हिरो बनण्याची संधी आहे, एकीकडे आपण पाहतोय सौरभ विश्वकर्मा ज्या खेळाडूने 1 चेंडू 4 धावांची गरज असताना सायबा संघ ज्याने मारलाय त्याच्यासमोर मारायचं आहे. प्रेक्षक लांबून बघण्यासाठी पुन्हा एकदा आलेत या मॅचला, खास करून मारंबळ पडायचे. बघूयात 1 चेंडू 4. ओहो, थांबलेत सगळे. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जातात, एकदा टाळ्या होऊन जातात दोन्ही टीमसाठी. काय जबरदस्त सामना, फायनल सुद्धा व्हावी तर अशी. आणि नारंगी म्हटलं की क्रिकेटच्या अशा प्रकारचे चमत्कार इकडेच घडतात. बाजूच्या मैदान चौकारासाठी 500 रुपये बिपिन पाठक यांच्याकडून. 1 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. हो, अडवलाय बुलेट शॉट, परंतु सिद्धांत वारंगले केले फिल्डिंग. मॅच फिनिश.
कोण होते चला त्या अगोदर मी विनंती करतोय दोन संघ टीम सायबा आणि गुरुदत्त मनवेलपाडा संघ आपण यायचंय. चला खेळाडूंना प्रेक्षकांना मी विनंती करतो आपण मंचाच्या समोर या. सर्वांना विनंती असेल. कॉंग्रॅच्युलेशन टीम प्लेयर्स अँड हार्ड लक टीम. JKCC अर्डाला आपण देखील अतिशय चांगला खेळ दर्शवला. चला JKCC प्रणय समोर राहा मैदानात. चेतन टीमला घेऊन मैदानात समोर राहा.
हॅलो 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 चिक हॅलो चिक. चला आई भवानी मारंबलपाडा संघ आपण जवळ या थोडंसं. विनंती असेल टीम प्लेयर्स प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण मंचाच्या दिशेनं जवळ या थोडंसं, ही विनंती असेल. आपण ह्या स्पर्धेमध्ये प्रथमतः हॅलो हॅलो थोडासा आवाज दिला. हितेन पाटील आपल्याला विनंती असेल. हितेन पाटील, हितेन बिअर शॉप आपण देखील मंचावर येऊन आसन असतावा ही विनंती असेल. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची स्पर्धा, अर्थातच आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी NPL नारंगी प्रीमियर लीग भव्य दिव्य अशी स्पर्धा 2025 पहिलं वर्ष आणि पहिलंच वर्ष. एक सर्वांना आज वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये चर्चा होती ह्या स्पर्धेची, आणि ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. तर प्रथमतः आपण सत्कार करतोय ह्या स्पर्धेत निखिल पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हितेन पाटील साहेबांच्या या ठिकाणी एक गोड सत्कार करायचा. ह्या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह तसेच माईची शाल देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या. पुढील सत्कार निखिल वसंत पाटील साहेब यांचा या ठिकाणी एक गोड सत्कार करण्यात येईल. प्रसाद पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. ह्या स्पर्धेसाठी तितकीच एक आर्थिक मदत आणि एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहे निखिल यांचा ते एक गोड सत्कार माईची शाल तसेच सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पुढील सत्कार मिथुनदादा पाटील यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल. निखिल आपल्याला मी विनंती करतोय प्रसाद दादा यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं आज संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ आई एकविरा क्रिकेट क्लब संघ यांच्या मदतीनं आपण पाहायला गेलं तर एक मोठी मदत ह्या स्पर्धेसाठी आर्थिक मदत लाभले, आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं हा एक गोड सत्कार हा करण्यात येतोय. पुढील सत्कार सन्माननीय दिनेश पाटील साहेब आपण देखील या. दिनेश पाटील साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं एक गोड सत्कार, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह तसेच माईची शाळ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे दिनेश पाटील साहेबांचा. प्रसाद आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. प्रसाद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. पुढील सत्कार हेमंत मांगेला साहेब आपण देखील या. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल. संपूर्णतः नारंग ग्रामस्थ आणि नारंगी म्हटलं तर एक दरवर्षी एक भव्य दिव्य असं आयोजन, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, आज आपण पाहिलं तितकंच एक भव्य दिव्य आयोजन पियुष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा आयोजक आहे तर तितकीच मोठी मेहनत घेतली आणि पियुषच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. पुढील सत्कार देवेंद्र तांडेल साहेब आपण देखील या. देवेंद्र तांडेल साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचं. आपला देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल. पियुष आपण या. पियुष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल.
देवेंद्र म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी तांडेल साहेबांचा हा सत्कार करण्यात येतोय. ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आलेल्या सर्व मान्यवरांचा. खरं तर ही अतिथी देवो भव आमची भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासण्याचा हा सत्कार करण्यात येतोय. पुढील सत्कार विकासदादांना मी विनंती करतोय आपण या ह्या स्पर्धेसाठी सातत्यानं 2 दिवस, कालचा दिवस, आजचा दिवस आणि एक वसई तालुक्यातील एक नामांकित पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे परशुराम पाटील, गंभीर पाटील. गंभीर म्हटलं तर आता टाळ्या वाजतात. एक नारंगीचा अभिमान, नारंगीची शान, नारंगीची जान. गंभीर पाटील नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ नारंगी. गंभीर साठी आता सर्वांच्या टाळ्या वाजतात. हिरो आहे, अभिमान आहे, आयोजक देखील म्हणतात आणि खऱ्या अर्थानं आज संपूर्णतः वसई तालुक्याचा अभिमान आहे. टेनिस क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, गंभीर है तो डिसीजन सब खंबीर रहता है. पुढील सत्कार पुढील पंच ऑफिशियल राजू पाटील आपण देखील यायचंय. राजू पाटील दादा एक माजी खेळाडू आहेत नारंगी गावातील, ह्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं लेग स्पिनर देखील होते, त्यांचा देखील गोड सत्कार. पियुष यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा पंचांचा सत्कार करण्यात येतोय. पुढील सत्कार मंडप डेकोरेटर्स विजय पाटील आणि कल्पेश पाटील. आपण देखील बंधू, 2 बंधू, दोघांना विनंती असेल विजय पाटील, कल्पेश पाटील दोघांनी यायचं आहे. मंडप डेकोरेटर्स ह्यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं. चला कल्प्या असा आवाज येतोय. कल्प्यात आपण या. एक गोड स्वभावी आणि नेहमीच ज्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपण पाहतोय. कल्पेशदा थोडीशी घाई करा, या थोडीशी घाई करा. एक आमचे चांगले मित्र देखील आहेत. कल्पेश साठी टाळ्या वाजतायत. मारंबलपाडा स्पेशली डीजे वादक होते मारंबलपाड्यात. सन्माननीय भावेशदादा पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. कल्पेशदादा पाटील मंडप डेकोरेटर्स. पुढील सत्कार आमचे गुरुवर्णी, आमचे मार्गदर्शक अर्थातच द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरतदादा मोरे यांचा या ठिकाणी एक गोड सत्कार करण्यात येईल. ह्या स्पर्धेला कालच्या दिवसात, आजच्या दिवसात थोडाफार वेळ दिला बिझू शेड्यूल मधून. मिथुन दादा पाटील यांना मी विनंती करतोय, मिथुन दादा आपण या आपल्या शुभ हस्ते भरतदादा मोरे यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार आपण पाहतोय. सातत्याने आपण पाहतोय कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आज वसई तालुक्यातील एक बुलंद आवाज अर्थातच भरतदादा मोरे. पुढील सत्कार अजून एक आमचे मार्गदर्शक अर्थातच हॅलो धन्यवाद. आणि एक असा विशेष सन्मान मागील 2 दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकलात. सगळ्यांचे बिझी शेड्यूल आणि त्यानंतर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सांभाळण्याचं कार्य ज्यांनी केलं आणि मागील 2 दिवसामध्ये त्यांचा आवाज आपल्या सर्वांच्या कानावरती पडला आणि या स्पर्धेला रंगत आणली असे आपल्या नवापूर गावचे सुपुत्र
उगवते समालोचक मृदुल मेहर यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल अनिलजी पाटील यांना. चला आणि माझ्या हातून त्यांचा हा विशेष सन्मान मी करण्यासाठी येणार आहे. म्हणजे एका गुरुच्या हस्ते शिष्याचा हा सन्मान केला जातो. आम्हाला देखील अभिमान वाटतो या गोष्टीचा. आई मौलीचा चला पुढील सत्कार आमचे अजून एक मार्गदर्शक आणि येथील एक अभिमान अर्थात द क्रिकेट एक्सपर्ट कमेंटेटर अर्थात तुकाराम दादा मांगेला असेल तर आपण या. नाही आहेत का? पुढील सत्कार करण गावड साहेब अर्थातच कन्नाभाई आपल्याला देखील विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन व्हायचंय. कन्नाभाई आपल्याला विनंती असेल. सन्माननीय करण गावड साहेब तसेच सोबतीनं त्यांचं संपूर्णतः मित्रपरिवार योगेश पाटील, भाविक पाटील आणि मितेश पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. कल्पेशजी पाटील आपल्याला देखील विनंती असेल. पुढील सत्कार डीबीएन लाईव्ह अर्थातच आमची संपूर्णतः टेक्निकल टीम. चला धनंजय पाटील आपण या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय प्रशांत दादा पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. डीबीएन म्हटलं तर आज नारंगीचे एक अभिमान. आज संपूर्णतः पालघर जिल्ह्यामध्ये जे नेटवर्क अगदी कमी वयात आणि कमी वेळामध्ये प्रगती करते आणि एका निस्वार्थ भावनेने आज संपूर्णतः काम सोडून बिजी शेड्यूल मधून आज ह्या NPL सारख्या स्पर्धेसाठी धनंजय पाटील यांनी एक मोलाचा वेळ दिलाय डीबीएन लाईव्ह साठी. त्याबद्दल हा स्पेशल सत्कार धनंजय पाटील यांचा आपण पाहतोय. पुढील सत्कार आमचे कुमार गावड साहेब आपल्याला विनंती असेल आपण देखील मंचावर यायचे. पुढील सत्कार डीजे ऑपरेटर जिग्नेश किनी आपण देखील या. डीजे ऑपरेटर ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्यांच्या गाण्यावर प्रेक्षकांना खेळाडूंना अक्षरशः नाचवलं असे जिग्नेश किनी यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येतोय. मी मान्यवरांना विनंती करतोय अनिल पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. अनिल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अजून एक सत्कार राहिला होता. कौस्तुभजी मेहर आज अनुपस्थित आहेत. पुढील सत्कार गौतम पाटील. गौतम पाटील दादा आपण या. एक माजी खेळाडू टेनिस क्रिकेट असो अंडरआर्म क्रिकेट असो सातत्याने आपण पाहतोय. आणि सोबतीनं रमेश दादा भगत देखील आहेत. दोघांचे एक गोड सत्कार करण्यात येतोय. मी विनंती करतोय पियुष म्हात्रे आपण या आणि अनिकेत म्हात्रे आपण दोघांनी यायचे. अनिकेत पाटील
आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचंय. त्यानंतर प्रकाश पाटील. प्रकाश पाटील दादा आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीने एक गौड सत्कार करण्यात येईल. मी मान्यवरांना विनंती करतोय. अनिकेत पाटील साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते प्रकाश पाटील अल्ला या नावानं भरपूर असं प्रेम मिळतं आज संपूर्णतः वसई तालुक्यामध्ये. यांचा देखील आज माजी खेळाडू खऱ्या अर्थानं मनीष पाटील. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. मनीष पाटील मंचावर या. आयोजकांचा कॉल आहे. आणि त्यानंतर अजून एक मुख्य सत्कार खऱ्या अर्थानं ही स्पर्धा राबविण्यासाठी तितकाच एक मुळाचा वाटा आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी NPL ची स्पर्धा ही गुण्या गोविंदानं पार पडते. त्यापाठचा एक पडद्यापाठचा हिरो अर्थातच पियुष म्हात्रे व संपूर्णतः आई एकविरा नारंगीची टीम यांना मी विनंती करतो यांचा देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. चला पियुष आपण या. हा वैयक्तिक सत्कार आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पडद्यापाठचा हिरो. पाठचा 1 ते 1.5 महिना झाला ज्या खेळाडूंना अतिशय मोठे परिश्रम घेतले. संपूर्णतः टीम असेल संपूर्णतः ग्रामस्थ असेल आणि एक हा मोठा सत्कार आपण पाहतोय. खेळाडूंना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या पियुष म्हात्रेसाठी. खरं तर ह्या स्पर्धेचे सर्व आहेत. ही संकल्पना राबविण्यापाठचा एक मोठा हिरो अर्थातच पियुष म्हात्रे. पुढील सत्कार चेतन पाटील आपण देखील या. चेतन थोडीशी घाई करायची आहे. चेतन एक उत्तम आयोजक आहात आणि एक खेळाडू देखील एक हार्ड हिटर म्हणून जाणला जातोय आई एकविरा संघाचा. मी विनंती करतोय मान्यवरांना मनीष पाटील आपण या. आपल्या शुभ हस्ते चेतन पाटील यांचा हा गौड सत्कार करण्यात येतोय. पुढील सत्कार विवेक पाटील आपण देखील या. आयोजक आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. जितू पाटील आपण या. जितू पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. आज संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लब संघ बारकाईनं प्रत्येकांवर लक्ष देतो आणि प्रत्येकाचा हा गौड सत्कार या ठिकाणी होतो. पुढील सत्कार मनीष पाटील आपण देखील या. नितेश पाटील आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. मनीष पाटील यांचा देखील एकदा जोरदार टाळ्या मनीष पाटील साठी देखील. एक मुळाचा वेळ बिझी शेड्यूल मध्ये मनीष पाटील ह्याला देखील दिलाय. ह्याचा देखील या स्पर्धेच्या वतीने एक माईची शाल तसेच ह्या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. सन्माननीय हितेश वरपे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं हितेश वरपे बाबू या नावानं भरपूर असं प्रेम मिळत आहे. हा देखील आपण पाहायला गेलं तर ह्या स्पर्धेत एक पडद्यापाठचा हिरो आहे. रिक्वेस्ट आहे मारंबल पाड्याची परंतु थोडासा वेळ होतोय. 2 शब्द बोलायचे आहेत बाबून ही विनंती असेल. बाबू म्हणतोय नाही. पुढील सत्कार भूपेश पाटील साहेब आपण देखील या. भूपेश पाटील साहेब आपण देखील या. प्रसाद पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा गौड सत्कार करण्यात येईल.
पुढील ह्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं तितकाच वेळ असं म्हटलं जातं ना, समालोचकाचा एक आरसा म्हणून आमचा मॅन्युअल स्कोरर काम करत असतोय. आणि त्यासाठी मी विनंती करतोय शुभम मोरिया, आपण या. एक मॅन्युअल स्कोरर चांगलं सातत्यानं 2 दिवस आपण पाहिलं, अचूक पद्धतीनं हे कार्य पार पडत असताना पाहायला मिळालं. मी भावेश दादा पाटील यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर मी विनंती करतोय टीम सायबा, निहाल चव्हाण हे देखील होते मॅन्युअल स्कोरर. निहाल आपण देखील या, आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येईल. भावेश पाटील साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते. मॅन्युअल स्कोरर अजून एक होता निहाल चव्हाण, यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं. अनिकेत पाटील असाल तर आपण देखील यायचंय, आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं आई एकविरा क्रिकेट क्लब संघाच्या वतीनं आपला देखील सत्कार करण्यात येईल. अनिकेत पाटील आहात का? त्यानंतर मी विनंती करतो आपण सांघिक पारितोषिकाच्या दिशेने वळतोय. 4था आणि 5वं पारितोषिक त्यासाठी मी विनंती करतोय टीम सायबा आणि गुरुदत्त मनवेलपाडा संघ दोघांनी यायचंय. टॉस केला जाईल 4था आणि 5वं पारितोषिक. मनवेलपाडा संघ चला या. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. गुरुदत्त मनवेलपाडा मितेश दा आहे का? कुमार आहे. प्रशांतदा पाटील यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. 2 संघ आहेत त्या टॉप 5 मधील ही लढत. एकीकडे टीम सायबा होती, दुसरीकडे गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ होता. एकीकडे आई एकविरा नारंगी आहे, दुसरीकडे NPL आहे, असा हा कॉल द्यायचा आहे. आई एकविरा असा आवाज येतोय, NPL येतोय अर्थातच. 5वं पारितोषिक टीम सायबा. थांबायचं आपण इथेच. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग NPL आपण पाहिली आणि या स्पर्धेत तब्बल 20 संघांचा समावेश आणि त्यातून 5वं पारितोषिक. संघाचे नाव आहे टीम सायबा. अतिशय प्रभावित खेळ. मान्यवरांना मी विनंती करतोय सन्माननीय अनिल पाटील साहेब आणि प्रशांत पाटील साहेब आपण दोघांनी यायचं आणि कुमार गावड साहेबांना देखील विनंती असेल आपण यायचे आपले शुभ हस्ते. ह्या स्पर्धेतील 5वा क्रमांक जातोय टीम नेम सायबा. ह्या स्पर्धेतील 4था क्रमांक. अतिशय बहरदार खेळ, भल्या मोठ्या संघांना पराभूत करून ह्या स्पर्धेचा 4था क्रमांक. संघाचं नाव आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा. मी विनंती करतोय विकास पाटील साहेब आणि दिनेश पाटील साहेब आपण दोघांनी यायचं आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील. दिनेश घरत साहेब आपण देखील या. ह्या स्पर्धेतील 4था क्रमांक. एकदा जोरदार टाळ्या. संघाचे नाव आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब बनवेलपाड्याचा संघ. तिसऱ्याच्या अगोदर इंडिव्हिज्युअल काढायची. आधी तिसरा द्यायचं. तिसरा देऊन टाक. कोणाच्या असते कोणाच्या असते? नितीश आणि मनीष.
मी मान्यवरांना विनंती करतोय, नितेश पाटील साहेब, मनीष पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील 3रा क्रमांक, खऱ्या अर्थानं अतिशय चांगला खेळ, अतिशय बहरदार खेळ आणि खरं तर म्हणावं लागेल आजचा दिवस आई भवानी मारंबल पाड्याचा संघ, म्हणजे अगोदर 2 ट्रॉफी आपण पाहतोय आणि ही 3री. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई भवानी मारंबल पाडा. मी मान्यवरांना विनंती करतोय, नितेश पाटील आणि मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या आपण पाहतोय ह्या स्पर्धेतील 2य क्रमांक आई भवानी मारंबल पाडा. पहिलं, 5वं आणि हे 3रं. आजचा दिवस खरं तर मारंबल पाडा फुल नाईट एन्जॉय असेल. त्यानंतर आपण वळतोय ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर, त्यामध्ये अनेक खेळाडू होते. अंकित होता, दुर्गेश होता, त्यानंतर हर्षद होता, अमोल होता, जतीन पाटील होता, त्या अगोदर मी विनंती करतोय निखिल वसंत पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते, निखिल पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि शूज देखील असतील. आई एकविरा क्रिकेट क्लब संघाच्या वतीनं शूज देखील आहेत आणि ती चमचमती ट्रॉफी सौजन्य वसंत भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थही आपण बेस्ट फिल्डर ह्या स्पर्धेतील आणि त्या खेळाडूचं नाव आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खेळाडूचं नाव मिस्टर जतीन पाटील फ्रॉम आई भवानी मारंबलपाडा. अतिशय शानदार असं क्षेत्ररक्षण, थोडासा दुखापतीमध्ये देखील आहे परंतु आज संघासाठी जान झुकून दिली होती. निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर जतीन पाटील. यस जतीन, थोडासा आपण चर्चा देखील साधतोय. शूज देखील होती, आई एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही शूज देखील स्पॉन्सर केलेली गेले आहेत. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जतीन कशा प्रकारे फील करतो? या अगोदर कधी बेस्ट फिल्डर मिळाला होता का? हो, एकदा आमच्या गावात. आणि त्यानंतर आज आपण पाहतोय एक मानाची सन्मानाची, अर्थातच वसईविरार अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मिळत आहे. कशा प्रकारे फील करतोय? खूप आनंद वाटतो. आज खरं तर संपूर्णतः गाव, म्हणजे अगोदर आपण 2-3 ट्रॉफ्या पाहतोय, ही पकडून आणि ही तुझी 4थी. काय म्हणशील, कशा प्रकारे फील करतो आज संघाबद्दल? काय म्हणशील? थोडासा हताश होता, निराश होता संघ, थोडासा डाऊनफॉल नक्कीच झाला होता आणि त्यानंतर एक मोठा कमबॅक, मोठ्या टुर्नामेंटमध्ये 2य पारितोषिक. काय म्हणशील संघाबद्दल? सर्वांची मेहनत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. जास्त वेळ नाही घेत आहे, थोडासा उशीर होतो त्या कारणास्तव. आणि त्यानंतर आपण वळतोय ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कोण आहे? शिवभाईचं नाव येतं. अजून JKCC मुन्ना आहे. अजून कोणी? आई भवानी कोणीच नाही का? जतीन आहे परत. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूच्या नावे राहिले होते, 6 विकेट आहेत. एक इकॉनॉमिकल स्पेल, अतिशय बहरदार मारा, एक तिखट मारा, कंजूस मारा आणि ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अगोदर मी विनंती करतोय मान्यवरांना, हितेन पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते
हितेन पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तसेच मी विनंती करतोय चेतन पाटील यांच्या माध्यमातून शूज देखील स्पॉन्सर केले गेलेले आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर ओल्ड इज गोल्ड आहे. आता कोण असेल? आता प्लेयर्स वाजवत आहेत. शिवभाई उठले देखील आहेत. इतकं कॉन्फिडन्स आहे. ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर शिव पटेल. सन्माननीय हितेन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय शिवभाई पटेल आफ्टर लॉंग टाइम अतिशय बहरदार तिखट मारा, कंजूस मारा, इकॉनॉमिकल स्पेल आणि वैयक्तिक 6 विकेट ह्या स्पर्धेमध्ये NPL ची स्पर्धा आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी ह्या स्पर्धेत पहिल्याच वर्षातील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर शिव पटेल. त्यानंतर आपण वळतोय ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. शिवभाई नक्कीच आपण चर्चा करतोय थोडीशी. आफ्टर लॉंग टाइम खऱ्या अर्थानं संघ थोडासा हताश होता, निराश होता आणि त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक येत आहे. प्रथमतः कशा प्रकारे फील करतायत? बहुत अच्छा लग रहा है और हम लोग लॉन्ग टाइम से ट्राई कर रहे थे, सब कुछ अच्छा चल रहा था लेकिन किस्मत साथ नहीं दे रही थी हमारी. तो ये टाइम पे किस्मत ने भी साथ दिया, हमारी मेहनत भी रंग लाई. आयोजन बहुत अच्छा है. ऐसे ही टूर्नामेंट होना चाहिए. पहले से तो जो बोलते हैं ना कि पहले अगर 50% था ना तो वो 102% हो गया है. ऐसा आयोजन हो रहा है अभी विरार में अपने सभी. हाँ वो भी है कि गैप बड़े होने की वजह से ना तो बॉलर को भी चांस मिलता है, बैट्समैन को भी चांस मिलता है और सब टीम को चांस रहता है कि कोई भी टीम जीत सकती है. तो ये एक बहुत अच्छा हुआ. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा होता बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर शिव पटेल. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच साठी आपल्याला असेल, पुढील वाटचालींसाठी. आणि त्यानंतर ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आता कोण आहे? ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अगोदर मी मान्यवरांना विनंती करतोय, दिनेश पाटील साहेब आणि अनिल पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट देण्यासाठी मी विनंती करतोय. ज्या खेळाडूच्या नावी 71 धाव्या राहिल्यात. सिद्धू कोणता आहे? सिद्धांत. अजून कोण? ह्यामध्ये कॉम्पिटिशन नव्हतं मला वाटतं. सौरभ विश्वकर्मा नाही आहे का? तो सिरीज साठी आहे डायरेक्ट. ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर, ज्या खेळाडूच्या नावे 71 धावा आहेत. अफलातून खेळ, बहरदार खेळ, भल्या मोठ्या संघांना, भल्या मोठ्या गोलंदाजांना ज्या खेळाडूंना धूळ चारली तो ठरला ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. खेळाडूचं नाव आहे मिस्टर सिद्धांत डोके. त्याचप्रमाणे फ्रान्सी अक्षय पाटील यांच्या माध्यमातून बॅट देखील स्पॉन्सर केलेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय. अक्षय पाटील आपण देखील यायचे. अक्षय आपण देखील यायचे. अक्षय पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती बॅट तसंच मान्यवर आपण पाहतोय दिनेश पाटील साहेब आणि अनिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी, ती चमचमती ट्रॉफी देऊन ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यानंतर ह्या स्पर्धेतील रनर अप संघ
आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक जात आहे पुन्हा एकदा थोडासा हताश थोडासा निराश परंतु चांगला खेळ दर्शवला एक भल्या मोठ्या संघांना पराभूत करून हा संघ आपण पाहतोय रनर अप ह्या स्पर्धेतील त्या अगोदर मी विनंती करतोय अनिकेत पाटील साहेब आणि करण पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या अनिकेत पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण दोघांनी यायचं आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक संघाचं नाव आहे JKCC अर्णाला जुना कोलीवाडा क्रिकेट क्लब अर्णाल्याचा संघ आपण सर्वांनी आलं तरी चालेल JKCC सर्वांनी या ट्रॉफी आणले का आई एकविरा संघ जिंकला ना कॉंग्रॅच्युलेशन जुना कोलीवाडा क्रिकेटला बर्णाल्याचा संघ थोडासा अंतिम फेरीमध्ये कमी राहिला परंतु एक भल्या मोठमोठ्या संघांना धूळ चारत तब्बल 20 संघ आणि त्यातून द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय संघाचं नाव JKCC अर्णाला त्यानंतर जो प्रेक्षणीय सामना आपण पाहिला होता 40+ आणि त्यामध्ये दोन संघ एकीकडे जयसई नारंगीचा संघ तर दुसरीकडे आई एकविरा नारंगीचा संघ आपण ते ओल्ड इज गोल्ड ते तारे सितारे नारंगी गावातील मैदानामध्ये आपण पाहिला आणि त्यातील तो विजयी संघ अर्थातच आई एकविरा नारंगीचा संघ आपण देखील विनंती असेल प्रेक्षणीय सामना आणि त्यातील विनर संघ मी विनंती करतोय पियुष म्हात्रे आणि संपूर्णतः आई एकविराचा संघ आपण यायचे आपल्या शुभ हस्ते एक सिनियर आई एकविरा क्रिकेट क्लब संघाला अपकमिंग यंगस्टर आणि ते ज्युनियर खेळाडू यावेळेला सन्मानित करतील चला सर्वांना विनंती असेल आई एकविरा संघ कॉंग्रॅच्युलेशन आई एकविरा 40+ चा संघ प्रेक्षणीय सामना एकीकडे जयसई होता दुसरीकडे आई एकविराचा संघ विजयी संघ कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि त्यानंतर आपण वळतोय ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज त्या अगोदर मी विनंती करतोय मान्यवरांना रंजनदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती बायसिकल ती चमचमती ट्रॉफी कैलासवासी वसंत भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ ती स्पॉन्सर केलेली चमचमती ट्रॉफी अर्थातच ह्या स्पर्धेतील मालिकावीर कोण असेल JKCC संघ कोणी नाहीये प्रणय म्हणतो कोणी नाहीये वन साइड हिरो होता का तिथे कोणतं कॉम्पिटिशन नव्हतं मला वाटतं ज्या खेळाडूच्या नावी 72 धावींची या स्पर्धेमध्ये खेळी राहिले आणि वैयक्तिक 8 विकेट देखील घेतले होते तो ठरलाय ह्या स्पर्धेतील आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी
आयोजित NPL नारंगी प्रीमियर लीग आणि या स्पर्धेतील मालिकावीरचा खेळाडूचं नाव आहे मिस्टर सौरभ विश्वकर्मा. चला मी मान्यवरांना विनंती करतोय, मान्यवर आपण सर्वांनी या, आपण सर्वांनी यायचे विनंती असेल. प्रशांत पाटील साहेब असतील, अनिल पाटील साहेब असतील, भावेश पाटील साहेब असतील, विकास पाटील साहेब असतील, मनीष पाटील, निखिल पाटील, प्रसाद पाटील साहेब, ह्या सर्वांना मी विनंती करतोय मान्यवर आपण या सर्वांनी ह्या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वात मोठा पारितोषिक अर्थातच मॅन ऑफ द सिरीज बायसिकल रणजनदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती सायकल आणि ती चमचमती ट्रॉफी देऊन ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर मिस्टर सौरभ विश्वकर्मा. चर्चा करायची का नको बोलायचं. सौरभ नक्कीच आपण थोडीशी चर्चा साधणार आहोत. त्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हा. सौरभ थोडासा हताश होता, थोडासा निराश होता आणि त्यानंतर डायरेक्टली मॅन ऑफ द सिरीज काय म्हणशील, कशा प्रकारे आता फील करतोय? बहुत अच्छा फील कर रहा हूँ. फाइनली काफ़ी टाइम के बाद टीम के लिए एक अच्छा परफॉर्मेंस जो टीम के लिए ज़रूरी था और मेरे लिए भी ज़रूरी था क्योंकि टीम का काफ़ी भरोसा था मेरे पे. सो ये परफॉर्मेंस टीम के लिए थोडासा डाऊनफॉल नक्कीच होता, थोडासा आउट ऑफ फॉर्म होता आणि त्यानंतर डायरेक्टली मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेने जातोय. ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील आणि स्वतःच्या खेळाबद्दल काय म्हणशील? बेस्ट टूर्नामेंट है, वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट. ग्राउंड की बात करें, विकेट की बात करें, ग्राउंड की बात करें तो सब वन ऑफ द बेस्ट था क्योंकि जिस हिसाब से आप कंडीशंस देख सकते हैं उसके बाद भी इस ग्राउंड को इतना अच्छा मेंटेन किया. ऑसम. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा होता खरं तर आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी अर्थातच NPL ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मिस्टर सौरभ विश्वकर्मा. त्यानंतर डायरेक्टली आपण जातोय ह्या स्पर्धेतील चॅम्पियन, पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघाचं नाव आहे. त्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करतोय, सन्माननीय निखिल पाटील आणि प्रसाद पाटील साहेब यांना मी विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील चॅम्पियन आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी प्रीमियर लीग NPL चा पहिल्या वर्षाचा चॅम्पियन. टीम नेम प्लेयर्स. चला चला संपूर्णतः टीम आपण सर्वांनी यायचंय. टीम प्लेयर्स कॉंग्रॅच्युलेशन टीम प्लेयर्स. आफ्टर लॉंग टाइम आपण पाहतोय डायरेक्टली चॅम्पियन आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी NPL आणि ह्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. अतिशय बहरदार खेळ, शानदार खेळ, संपूर्णतः संघ ज्या प्रकारचा खेळ राहिला होता. पहिल्या वर्षाचा त्या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी वैभवदा. नक्कीच चर्चा सध्याला आम्हाला आवडेल. डीजे 2 मिनिटं थांबवतोय प्लीज. टीम प्लेयर्स आपण पाहतोय, अतिशय बहरदार खेळ, सुपर 10 थोडासा अडथळाच प्रवास आणि त्यानंतर डायरेक्टली चॅम्पियन
वैभव दादा नवार दादा म्हटलं तर नक्कीच एक म्हणावं असं वाटतंय, एक गोड स्वभावाचा आणि असं म्हणता ना की ना उगवते सूर्याचा माज ना मावळते सूर्याची लाज, असं एक व्यक्तिमत्व दादा थोडासा